याविषयी कदाचित आतापर्यंत अनेक लोकांना व्यवस्थित माहिती नाही आणि ते व्यवस्थित सत्य लोकांपर्यंत पोहोचावं या अपेक्षेने देवाच्या आत्म्याने प्रेरित होऊन आज मी अर्पण, दान, दशमोस आणि देणगी याविषयी आपण चिंतन, मनन आणि अध्ययन करणार आहोत। यासाठी की परमेश्वराने दिलेली जी आज्ञा आहे ती आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावं आणि परमेश्वराने जे काही निर्णय, जे काही प्लॅन केलेले आहे त्याच्या सेवकाविषयी, त्या सेवकांचे देखील प्लॅन सक्सेस व्हावं म्हणून आपण एक सुरुवातीला पाहूया की या अर्पणाची सुरुवात कुठून झाली। आपण मुळापासून त्या गोष्टीला हात घालूया, कारण अनेक वेळेस पाहायला मिळतं की ऊस जर गोड लागला तर मुळापासून खाऊ नये, मुळासकट खाऊ नये, परंतु काही लोकांनी मुळासकट खाल्ला तर खाल्ला, पण ज्या मातीत तो लावला होता त्या माती सकट वर्गाची खाल्ली। आणि म्हणून या अर्पणाची सुरुवात कुठून झाली आज आपण पाहणार आहोत। उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 3 मध्ये ज्या वेळेस आदाम आणि हवा यांना दोन रत्न झाले, जे डायमंड हिरे झाले, काईन आणि हबेल, तर पहिल्या प्रथम अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 3 मध्ये आम्हाला पाहायला मिळते। वाचूया आपण। काही काळ लोटल्यावर असे झाले की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले। आता वचन क्रमांक 4 चौथा अध्याय आणि 4थं वचन वाचू। हबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले। परमेश्वराने हबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला। पण तो पुढे पाहायला मिळतंय की त्या ठिकाणी वाचूया थोडीशी लाईन। पण काईन व त्याचे अर्पण याचा त्याने आदर केला नाही। प्रेज लॉर्ड, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद। पहिल्या अर्पणाची सुरुवात उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 3 मध्ये दोन्ही भावांच्या जीवनामध्ये आज परमेश्वराला अर्पण करण्याची फर्स्ट टाइम येतोय, पहिली वेळ ते अर्पण घेऊन येत आहेत। आणि काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले। शेतामध्ये जे काही उत्पन्न होतं त्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले। आता काय आणलं होतं याचा स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही, परंतु त्याने शेतामधून जे उत्पन्न निघलं, मग असं ज्वारी असेल, गहू असेल, बाजरी असेल, मका असेल, एखादं कुठलंही असेल, तर त्याच्यापैकी कदाचित गव्हाची ओंबी असेल, गव्हाची पेंडी असेल, कदाचित ज्वारीची असेल, कदाचित मकीची असू शकते, कदाचित बाजरीची असू शकते। त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले। त्याच प्रकारे त्याचा भाऊ हबेल देखील काय केलं? हबेल हा मेंढपाळ झाला, हबेल हा शेळ्या पालन करत होता, हबेल हा पशुपालन करत होता। आणि मग त्याच्या कळपामध्ये हबेलाने काय केले? हबेलाने ही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे नवीन जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले। त्याच्यातलं जे धष्टपुष्ट होतं, जे तगडं तुगडं होतं, जे चांगलं जोरदार होतं, जे सगळ्यात मोठ्यातलं मोठं होतं, ज्यादा वजनाचं होतं, कुठल्याही प्रकारचं कुरूप नव्हतं, कुठल्याही प्रकारचं तंगडं त्याचं मॉडेल नव्हतं, कुठल्याही प्रकारचा डोळा त्याचा फुटलेला नव्हता, कुठल्याही प्रकारचा काही त्याला डाग झालेला नव्हतं, असं सुदृढ धष्टपुष्ट आणि चांगलं शुद्ध असं दिसण्यास मनमोहक राहील असं अशा प्रकारचं अर्पण त्याने आणलं। आणि मग पुढे आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने हबेल व त्याचा अर्पण याचा आदर केला, परंतु परमेश्वराने काईन व त्याचा अर्पण याचा आदर केला नाही। या ठिकाणी दोन गोष्टी महत्वाच्या मला तुम्हाला सांगायचं आहे। पहिलं, अर्पण त्या ठिकाणी करण्यात आलेले काईनाने शेताच्या उत्पन्नापैकी। आज जर आम्ही पाळक साहेबांना जर पायलीभर जर ज्वारी घेऊन गेलो ना, पायलीभर गहू, पायलीभर हरभरी, पायलीभर मका, तूर, मठ काय असेल ते शेतामधलं, तर मला नाही वाटत की आजचा परमेश्वराचा सेवक पाळक साहेब ते स्वीकार करतील। ते म्हणजे नाही, छे आम्ही बाजरी कधी जिंदगीत खाल्ली नाही, आम्ही फक्त चपात्यावर जगत होतो, आम्ही फक्त तुपाच्या चपात्या खातो, हे काय आणलंय तुम्ही?
याच्या ऐवजी त्याच्या ऐवजी पैशाचे अर्पण करा. या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या, अर्पण कुठलंही असू शकतो. शेतामधल्या प्रत्येक वस्तूचं, आमच्या जनावरांपैकी प्रत्येक याचं. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की आजच्या सध्याच्या फॅशन मध्ये आणि नव्या करारामध्ये तर मला माझ्या माहितीप्रमाणे दशमांशावर जोर दिला नाही, परंतु जुन्या करारामध्ये अर्पण, दान, दशमांश आणि देणगी याच्यावर पूर्णपणे रोख होता. आणि त्यावेळेस ते गरजेचं होतं, कारण परमेश्वर त्याचं आव्हान करत होता, परमेश्वर त्याचा स्वीकार करत होता, परमेश्वरला ते मान्य होतं, परमेश्वरला एक ग्राह्य होतं आणि परमेश्वराने एक नियम आणि निर्णय लावून दिला होता, त्याचा लोक फॉलोअप करत होते. परंतु या ठिकाणी एक महत्वाची घटना झालेली आहे की कायनाने परमेश्वरला शेताच्या उत्पन्नापैकी आणलं, परंतु धष्टपुष्ट आणलं नाही, परिपक्व आणलं नाही, चांगल्यापैकी आणलं नाही, उत्तमातलं उत्तम आणलं नाही. त्यांनी असंच कसली तरी पेंडी घेतली जिला मोडके तोडके कंस असतील, काही पाखराने खाऊन गेलेले असतील. मला तर वाटतं की त्याच्यात हुरडा सुद्धा झालेला नसेल नीटनेटका. अशीच मोकार बाटूक चाटूक घेऊन आला तो काढा काठाचं. जे जनावर हिंडत इकडं तोंड घाल तितकं तोंड. मग त्यांनी काही केलं असेल, कदाचित काढाच्या साईडचं परिपक्व झालेलं नसल, कदाचित ते पिकलेलं नसल, कच्चच असल, कदाचित एखाद्या पाखराने त्याला डोळा टाकला, डोळा मारलेला असेल, बऱ्याच गोष्टी असेल. परमेश्वरातला शेताच्या उत्पन्नापाय काही काय अर्पण आणलं, परंतु हबेलाने काय केलं, आपल्या कल्पातलं प्रथम धष्टपुष्ट असं याच्यातून एक चांगल्या प्रकारचं अर्पण परमेश्वराने आणलं. आणि मग परमेश्वराने हबेल व त्याचा अर्पण याचा आदर केला, कारण हबेलाने जे आणलं होतं ते धष्टपुष्ट होतं, बरं बुरं होतं. आज देखील अनेक पालक साहेब जे धष्टपुष्ट आणतील ना, जे चांगलं मोठी नोट देतील ना, एकदम प्रेमाने त्यांचा आदर करतात. आणि जर का चिल्लर किंवा जर का फाटकी नोट किंवा एकदम छोटीशी एकदम नॉर्मल 10ची नाही, मग ते आतल्या आत करपतात. अशीच घटना आहे या ठिकाणी. आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी त्याने पुष्टातलं पुष्ट एकदम धष्टपुष्ट आणलं, उत्तमातलं उत्तम आणलं, प्रथम जन्मलेल्या मधलं आणलं आणि ते परमेश्वराला अर्पण केलं. या ठिकाणी दोन गोष्टी मला तुम्हाला सांगायचं आहे. परमेश्वराने हबेल व त्याचं अर्पण याचा दोघांचाही आदर केलेला आहे. परमेश्वराला जे अर्पण आणलंय तो अर्पणाचा आणि ज्या व्यक्तीने जे अर्पण आणलंय या दोघांचा स्वीकार करणं खूप महत्वाचं आहे. आज फक्त ज्यांनी अर्पण आणलंय त्याचा स्वीकार होत नाही, परंतु जे अर्पण आणण्यात आलेलं आहे त्याचा मात्र चांगल्या मोठ्या प्रकारात स्वीकार करायला आज आमचे याजक वर्ग, आमचे वडील वर्ग, आमचे पालक वर्ग, आमचे फादर वर्ग, आमचे कोऑर्डिनेटर साहेब, जेवढे कोणते साहेब असतील ना, एकदम खुश होतात, ते स्वीकार करतात. कधी कधी तर आलावून सांगितलं जातं, देवाला देत असताना चिल्लर टाकू नका, देवाला देताना फाटक्या नोटा टाकू नका, देवाला देताना असं उदार मनाने द्या. या ठिकाणी परमेश्वराला हबेल व त्याचा अर्पण जे याचा आदर केलेला, हबेलचा देखील आदर केलेला आहे, कारण त्याने मनापासून ते दिलेलं आहे. हबेलचा अर्पण यासाठी स्वीकार केलेला आहे की हबेल जो आहे परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी, परमेश्वराला साध्य होतील असेल, परमेश्वर मान्य करेल असं, परमेश्वर वाहवा करेल अशा प्रकारे, परमेश्वराला साजेल अशा प्रकारे, परमेश्वर माझ्यावर प्रसन्न होईल या पद्धतीने, परमेश्वराला आवडेल या हेतूतून उत्तमातलं उत्तम, त्याच्या सगळ्यात बेस्ट मधलं बेस्ट. आम्ही जसं टक्केवारीमध्ये पाहतो ना, 99.99% पडलेला व्यक्ती टॉप 1, असं टॉप 1 मधलं त्याने परमेश्वराला सादर केलं. आज आम्ही काय करतो माहिती का, 34% बस 34%वरच अर्पण करतो. ते नापास झालेलं अर्पण परमेश्वराने स्वीकारलेलं नाही. हबेल व त्याचा अर्पण याचा आदर केला, कारण हबेल 99 पॉइंट, त्याचप्रमाणे त्याचं अर्पण देखील 99 पॉइंट परमेश्वराला त्यांनी सादर केलं. परंतु हा जो त्याचा दुसरा भाऊ आला ना, त्याने मात्र काय केलं, कायनाने काय केलं, एकदम नापास झालेलं, कडा काठाचं आलेलं, एकदम त्याला बरकत आणि यश नसलेलं त्याच्यामधून आणलं आणि ते परमेश्वराला सादर केलं.
ज्या वेळेस दोन गोष्टी एकाच समोर येतात तर देव पक्षपाती नाही, देव हेवा करणार नाही, देव आजादुजापणा करणार नाही. देवाला दोन्ही सारखेच होते, परंतु दोघांचं देण्याचं ध्येय त्यांनी पाहिलं, दोघांचं अंतःकरणातले विचार त्यांनी पाहिले, परमेश्वराला समर्पण त्यांनी पाहिलं. त्यांच्या अर्पणाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या अंतःकरणाची, मनाची, विचाराची, सगळ्या गोष्टीची परमेश्वराला जाणीव झाली आणि मग दोघांपैकी एक निवडला जाईल. मग दोघांपैकी एक निवडला जाईल तर त्या ठिकाणी हबेलाचं अर्पण स्वीकारण्यात आलं आणि हबेलाला देखील स्वीकारण्यात आलं. त्या ठिकाणी कायनाचं अर्पण देखील स्वीकारण्यात आलेलं नाही आणि कायनाला देखील स्वीकारण्यात आलं नाही. हे दोन्ही लेकरं आज देखील आम्ही अर्पण घेऊन जात असताना आम्ही कशा पद्धतीने जात आहोत. किंवा मला म्हणायचं नाही की तुमचं उत्तमातलं उत्तम, परंतु तुमच्या मनामधून अंतःकरणापासून तुम्ही देवाला देत आहात हे तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि जेणेकरून आमचे पाळक साहेब खुश होतील, काही घेणं नाही देणं नाही. परमेश्वर माझ्या अर्पणावर खुश होईल. मी परमेश्वरला अर्पण करत आहे, मी परमेश्वरच्या सानिध्यात देत आहे, मी परमेश्वरला समर्पण करत आहे. मी याचकाचा किंवा पाळक साहेबाचा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हात नाही. मग परमेश्वराने मला पाहावं, परमेश्वराने ते अर्पण स्वीकारावं आणि परमेश्वराने मला त्याबद्दलचा आशीर्वाद द्यावा. कारण जर आमचं अर्पण जर पाळक साहेब स्वीकारित आहे, आमचं अर्पण जर पाळक साहेब स्वीकारून खुश होत आहे तर पाळक साहेब आम्हाला आशीर्वाद देणार नाहीत. जरी पाळक साहेब म्हणले ना फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी विकून टाका, तुमच्या समस्या, चिंता, काळज्या, व्याधी, आजार, विकार, टेन्शन, ताण, दबाव, तुमच्या आर्थिक परिस्थिती जे काय आहे येशूच्या नावात बदलली जाऊ द्या. आणि आज जर तुम्ही 100 दिलेले आहे तर प्रभू येशू तुम्हाला 1000 देईल, प्रभू येशू देईल, परमेश्वर देईल, यहोवा देईल, पाळक साहेब देणार नाहीत. आणि म्हणून मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय की अर्पण परमेश्वराला अर्पण करावं लागतं, याच काला नाही. अर्पण जे आहे ते परमेश्वराच्या गौरवासाठी अर्पण करायचं असतं, पाळक वर्गाला नाही, फादर वर्गाला नाही. कारण ते अर्पण परमेश्वर सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही पाहणार आहोत, उत्पत्तीपर्यंत जाणार आहोत. परंतु आता जो विषय आहे त्याची जी सुरुवात आहे, जी त्याची प्रस्तावना आहे, कदाचित अनेक लोकांना ती जड जाईल. कारण अर्पण म्हटलं की काय आनंदाची बाजू, दान म्हटलं काय एकदम एन्जॉय, दशमोज म्हटलं तर मग काय झोपात म्हणलं तरी चालत एखाद्याच्या घरी जायचं. एखाद्याने जर फोन केला ना, पाळक साहेब रात्रीचे 2:30 वाजले आणि देवाच्या आत्म्याने मला सांगितले का तुम्हाला माझा जवळजवळ 4-5 महिन्याचा दशमोज मी जमा करून दिलाय आणि तो अनेक दिवसापासून द्यायचा होता, परंतु मला काही जमलं नाही. आणि आज मला आत्म्याने सांगितलेले आजच्या आज जर पाळक साहेब येऊन जर घेऊन गेले तर दी, नाही तर मग दुसऱ्या पाळक साहेबांना दे. अहो ह्यो रात्रीचा गाडी नसली तरी चालत येईल, झोपात उठवायला तुमच्या घरी येईल, पण तो दशमोज सोडणार नाही. ही परिस्थिती आजची. आणि याला कारण देखील बरेच आहेत. आम्ही चालू या भागामध्ये आम्ही अनेक कारण देखील पाहणार आहोत. अर्पण या ठिकाणी कायनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले, म्हणजे आम्ही अर्पण शेतापैकी काही करू शकतो, पण तो आज आम्हाला फक्त द्रव्याच्या स्वरूपातच अर्पण स्वीकारणं आहे. आज आम्हाला फक्त पैशाच्या स्वरूपातच अर्पण स्वीकारणं योग्य वाटत आहे. आज आम्हाला फक्त सोनं, नाणं, एक चांगल्या प्रकारचे अनेक लोक गळ्यातलं तोडू दानपात्र टाकलो. अहो ज्यांनी काबाड कष्ट करून खुरपून खारपून कसं तरी नवऱ्याचा हानमार खाऊन चोरून पैसे लपून गळ्यातलं ठेवलं होतं, पाळक साहेबाचं लेक्चर ऐकला, परमेश्वरासाठी द्या, सोनं द्या, लोकांनी गळ्यातलं तोडलं. एका महिलेने तर कानातलं वाढता निघालं तर तिचा कान तुटला, परंतु परमेश्वरासाठी तिने दिलं. आणि घरी येऊन तिच्या नवऱ्याने दुसरा कान तोडला तिचा. आजची कंडिशन ही आहे. आम्ही परमेश्वराला आमच्या औदर्यातून देणं खूप गरजेचं आहे, परमेश्वराला आमच्या मधून देणं खूप गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही आता त्या विधवेने, आम्ही नव्या करत जर पाहिलं तर विधवेने 2च टोल्या टाकल्या, बाकीच्या लोकांनी हजाराच्या थैल्या अशा वाजू टाकल्या, लोकांना दाखवू टाकल्या. आणि मग परमेश्वराला त्या ठिकाणी परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणत आहे त्या विधवेच्या 2 टोल्या सगळ्यात मोठं दान दिलं, कारण तिने त्याची सर्व उपजीविका टाकली. आणि यांनी जे वाजू दिले ना, हे लाखे करोडो, हे देवापासून लांब गेलेले, हे लोकांचा वाहवा स्वीकारण्यासाठी आलेले, लोकांच्या समोर 1 नंबरचं बक्षीस मिळावं म्हणून आलेले, लोकांमध्ये सगळ्यात मोठं पद आम्हाला हवं असणार म्हणून त्यांनी लोकांना वाजू दाखवून दिलं. परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हटलं ह्या 2च टोल्या या विधवेच्या सर्वश्रेष्ठ दान ठरलं.
कारण तिने सर्व उपजीविकेमधून दिलं तर दिलं, परंतु तिचं अंतकरण त्याच्यामध्ये टाकलेलं होतं. आज या लोकांनी लाखो करोडो मधून 1000 रुपये दानपत्र दिलं, परंतु त्यांच्या अंतकरणात कटुता होती, मीपणा होता, आमपणा होता, गर्व होता, अभिमान होती, वेशभूषा होती, लबाडकी होती, सगळ्या प्रकारच्या चोऱ्या, लांड्या, लबाट्या, याला टोपी मार त्याला टोपी मार, हे सगळं मिळून लाख रुपये कमावले आणि 1000 रुपये ते पण लोकाला दाखवून. या बिचाऱ्या विधवेने दिवसभर का वावरामध्ये काबाड कष्ट केले असतील आणि त्यातून मिळालेल्या त्या 2 टोल्याच्या दोन्ही टाकून दिला, पूर्ण उपजीविका टाकून दिली. आज देखील असे अनेक परमेश्वराचे बहिणी, भाऊ, आई, वडील, प्रिय लेकर आहेत, विश्वासणारे लोक आहेत की ते देण्यासाठी समर्थ आहेत. परंतु काही लुटारूंनी, काही चोट्या भामटेंनी मध्ये येऊन दानपत्र, अर्पण, दान, दशमोश, देणगी याची वाट लावून टाकली आणि म्हणून आज अनेक लोकांना आपल्याला अर्पण द्या, दान द्या, दशमोश द्या, देणगी द्या असं वारंवार लाईव्ह फेसबुकवर आम्हाला सांगावं लागतं. काही लोकांचे 10 एपिसोड झाले दशमोशाबद्दल. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ एकच आहे की आता लोकांनी अर्पण आणायचं बंद केलंय. कारण अर्पण हे परमेश्वराच्या मंदिरामध्ये व्हायचं लागतं. अर्पण हे परमेश्वराच्या मंदिरामध्ये समर्पित करायला लागायचं. अर्पण हे परमेश्वराचं वास्तव्य तिथं समर्पण करायला लावायचं. आज 6-7 महिने झाले मंदिरच बंद आहे, तर लोकांनी अर्पण बंद करून टाकले. आणि नाहीतरी आता नव्या करारामध्ये अर्पणाची पद्धत बंद झालेली. नव्या करारामध्ये एकच पद्धत खैसून आम्हाला पाहायला मिळते, दशमांश. बस ते दानावर पण जास्त डोकं नाही चालवीत. दशमांश म्हटलं का तिथं एक 10 मुंडके जर असे खैसून पकडले ना, 50-50 लाख रुपयावाली का बराबर त्यांचा दशमांश. 50 वाला जर पकडला का 5000 पकडले, लाखावाला पकडला का 10,000 पकडले, असे 10 जण पकडले तर 1 लाख याचाच पगार चालू होतोय. याच्या बेबलीवर जातंय काय? आणि वरून अर्पण घ्यायला, दान घ्यायला, दशमांश घ्यायला, देणगी घ्यायला, मध्ये तुमचे सण वार, तुमचे वाढदिवस, आज्याचा पंजाचा, फार नातेवाईकाचे वाढदिवस घालतात. कॅलेंडरचे पैसे वेगळे, बाटल्या विकलेले पैसे वेगळे, तेलाच्या अजून काय विकलेले पैसे. अहो एवढे पैसे घेऊन पाप एवढं मोठं काय करता? याचा अर्थ आम्ही काही नाही हबेल. कारण हबेलाने काही केले, आपल्या कल्पातलं प्रथम जन्मलेलं म्हणजे कुठं कुठं आणलं असं आम्ही हबेल वाटतो. असं वाटतं की आम्ही हबेलाचे लोक आहोत, आमचं अर्पण चांगलं आहे. पण तू ते देण्याच्या पाठीमागे जर आम्ही खरी हिस्ट्री जर पाहिली तर काटून कुटून पार कानपूस होऊन पाळेत साहेब दानपत्र घेतल्याशिवाय जातच नाही तर प्रार्थना केल्यानंतर खेदाची गोष्ट आहे. आज तुम्ही देखील म्हणाल की पाळक साहेब तुम्ही स्वतः पाळक असताना तुम्ही हा आरोप कसा लावताय? मी स्वतः माझ्या नजरेने पाहिलेला आहे की अनेक लोक प्रार्थना केल्याच कधीच घराच्या बाहेर जात नाही. 50 वेळेस येऊ का सिस्टर, येऊ का ब्रदर, येऊ का फादर, येऊ का ग्रँडमदर, ग्रँडमा, अमका बा. अरे लावलंय काय? प्रार्थना केली, आमेन म्हणून जा बाबा. जर देवाची इच्छा असेल आणि त्या कुटुंबामध्ये जर देवाने अद्भुत केलेली असेल आणि त्या कुटुंबाला जे काही आहे त्यांच्याकडे देण्याची त्यांची मनापासून इच्छा असेल तर तुला जा म्हणण्याची आणि प्रेज लॉर्ड हालेलुया प्रेज लॉर्ड करायची गरज नाही. ते तुला दारात नाही, तू गाडीवर बसलो तुझ्या मागच्या खिशात म्हणलं तरी टाकून देतील. असे देखील परमेश्वरचे लोक आहोत. पण तो आम्ही 50 वेळेस म्हणतो येऊ का, जाऊ का, बसू का, उठू का, मी इकडे जाणार तिकडे जाणं बाबा, कुठं जायचं तिथं जाणं. पण तू जर आम्ही अर्पणासाठी जर प्रार्थनेला एखाद्याच्या घरी येत असेल तर दिस इज रॉंग. 100% चुकीचं आहे. आम्ही देवाच्या गौरवासाठी ज्या वेळेस एखाद्या परिवारामध्ये देवाचं शुभवर्तमान घेऊन जाणार, देवाच्या गौरवासाठी जाणार, देवाचं वचन घेऊन जाणार, देवाचा मार्ग दाखवण्यासाठी जाणार, त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमची उपजीविका करण्याचा अधिकार त्या परिवाराला परमेश्वराने दिलेला आहे. पण तू खास तुम्ही गिळाईसाठी जर जात आहात तर ते तुम्हाला चहा देखील करणार नाही, अजिबात करणार नाही. ते म्हणतात घरी नाही तर मम्मी घरी नाही, फादर घरी नाही, ते मागच्या दाराने कडी लावून जातील. पाळक साहेबाला पुढच्या मध्येच चहा पाजतील. परंतु जर तुम्ही देवापासून आलेले आहात आणि जर तुम्ही अर्पणासाठी जर जात नाही तर कामावर गेलेला मनुष्य फोन करून घरी येईल आणि म्हणून पाळक साहेब भाग्य आहेत, तुम्हाला मी धन्यवाद देतो, तुमचा सन्मान करतो, तुमचा आदर करतो की खरोखर तुम्ही आमच्या घरामध्ये आलेले आहात आणि देवाच्या गौरवासाठी तुम्ही आमच्या कुटुंबाची जी सेवा करत आहात त्या सेवेबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो.
परमेश्वरचे आभार मानतो आणि तो तुमचा आदर करील, तो सत्कार करील, सन्मान करील आणि जे द्यायचं होतं ना, जितक्या पटीने द्यायचं होतं त्याच्या अनेक पटीने तो तुम्हाला देईल आणि मग ख्रिस्त येशू मध्ये परमेश्वरामध्ये तुमची गरज भागल्या जाईल. आणि ही गोष्ट प्रिय आम्हाला करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही आमचं अर्पण लोकांना देण्याचं जे आहे ते लोकांचं विचार आहेत, लोकांचं म्हणणं आहे, लोकांना परमेश्वराने जी बुद्धी दिली त्याच्यामधून आहे. आम्ही पहिल्या स्टार्टला पाहत आहोत की अर्पण उत्पत्ती 4:3 मध्ये त्याच्या अगोदर परमेश्वराने त्यांना अशी आज्ञा दिली होती का की तुमच्या शेतातलं परमेश्वराला अर्पण करा, तुमच्या कोकरातलं अर्पण करा, तुमच्या पैशा पाण्यातलं अर्पण करा. परमेश्वराने त्यांच्या मनामध्ये ती योजना निर्माण केली. परमेश्वराने त्यांच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये, विचारामध्ये त्यांनी ती गोष्ट परमेश्वराने ती निर्माण केली. आणि मग सॉरी लाईट गेलेली आहे, ओके, काही अडचण नाही. परमेश्वराने त्यांच्या मनामध्ये ती घातलं. आज आम्हाला अर्पण देताना परमेश्वर आमच्या मनामध्ये घालतो. आम्ही पाहतो त्या ठिकाणी उत्पत्तीचं पुस्तक अध्याय क्रमांक 22 आणि वचन क्रमांक 2 मध्ये हे झालं अर्पण. आम्ही याच्यामध्ये आम्हाला परमेश्वरच्या वचनामध्ये नवीन जुन्या करारामध्ये जर आम्ही पाहिलं तर अर्पणाचे बरेच प्रकार आहे. होमार्पण, समर्पण, पापार्पण, शांतार्पण, दोषार्पण, अन्नार्पण, इतके काही अर्पण आहेत ना, विचारता सोय नाही. परंतु आज देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्याने सगळे अर्पण बंद करून टाकले, सगळे अर्पण बंद करून टाकले. म्हणून आज आमचे पाळक साहेब दर्पणात बघतात. हे अर्पण बंद झाल्यामुळं पाळक साहेब आता दर्पणात बघायची वेळ आलेली. कारण त्या काळामध्ये या गोष्टीची गरज होती. तोपर्यंत मनुष्याच्या पापांचं चालन होण्यासाठी, मनुष्याचा प्रायश्चित करण्यासाठी, मनुष्याचं पाप नष्ट करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं नियोजन नव्हतं. म्हणून परमेश्वराने हे सगळ्या प्रकारचे अर्पण त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये मोशेच्या मध्यस्थीने, त्याच्या सेवकाच्या मध्यस्थीने, त्याच्या संदेशाच्या मध्यस्थीने लोकांपर्यंत दिले, यासाठी की लोकांनी जास्त पापात जाऊ नये. परंतु जितकं हे अर्पण करण्यात यायचं, जितकी आज्ञा सखोल करण्यात आली, जितकाही नियम लावण्यात आला, तितके लोक जास्त पापात पडले. हे करू नको म्हटल्यानंतर लोकांनी लगेच ट्राय केली. काय फरक पडतो बघूया ट्राय करून. ट्राय करता करता अशी ट्राय केली की अनेक लोक अधोलोकात झोपलेत, अनेक लोक नरकाग्नीमध्ये आहेत, अनेक लोक त्या वाटेला पार गेट पर्यंत पोहोचलेले आहेत. काही लोकांनी तर नरकाग्नीचा दरवाजा ठोकून ठोकून अगोदरच उघडून घेतलेला आहे. परमेश्वर म्हणतो बाबा था, माझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने अर्पण केलेलं आहे, त्याचं समर्पण केलेलं आहे, त्याने स्वतःला झोकून दिलेलं आहे. आज आम्हाला पवित्र शास्त्राच्या माध्यमातून अर्पण, दान, दशमांश, देणगी याविषयी आपल्याला सखोल अशी माहिती घ्यायची. यासाठी की जर आम्ही हे केलं तरी आशीर्वादित आहेत आणि नाही केलं तरी बऱ्याचशा गोष्टीत आशीर्वादित आहोत. परंतु अनेक लोक आहेत की आम्हाला गलत शिक्षणाने, जबरदस्तीने हे देण्यासाठी मजबूर करत आहेत, जबरदस्तीने देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जाळं फेकीत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वचनाच्या माध्यमातून त्याला प्रेस लावून, त्याला गंध पावडर लावून लोकांवर इम्प्रेशन पाडित आहेत. आणि अनेक वेळेस वचनाच्या द्वारे लोकांना भीती देखील घालीत आहेत. जर तुम्ही दिले नाही तर तुम्ही शापित होताल, जर तुम्ही दिले नाही तर तुमचं कदापि बरकत येणार नाही, जर तुम्ही दिलं नाही तर तुम्हाला हेच होईल तेच होईल. अहो इतके काही टेन्शन, ताण दबावामध्ये लोक आहेत ना. मी काही लोकांबरोबर बोललो, काही लोक माझ्या संपर्कात येतात, ते सांगतात अहो पाळक साहेब, अहो काय चालवलंय तुम्ही, अर्पण घ्यायचं, दान करायचं, दशमांश घ्यायचं, देणगी घ्यायचं. अहो इथं आम्हाला खायला घरात नाही, तरी आमची वार्षिक फी मागत आहेत, तरी आमची महिन्याची फी मागत आहेत, तरी आमची शपथ वाराची फी मागत आहेत, तरी आमच्या घरी आल्यानंतर अर्पणाविषयी अपेक्षा करतात. अक्षरशः आमच्या घरामध्ये चहापत्ती नाही. आम्ही तिथं जाऊन अर्पण मागतो, तिथं जाऊन दान मागतो, तिथं जाऊन 6 महिन्याचा दशमांश मागतो. गेले 6 महिने चर्च बंद आहेत आणि म्हणून गेल्या 6 महिन्याचा दशमांश तुम्ही द्यावा कृपया. सिस्टर, ब्रदर, हा 6 महिन्याचा द्या म्हणजे माझं कुटुंब चांगलं चाललं. अरे बाबा 6 महिन्यापासून त्याच कुटुंब उपाशी, त्याला तरी कोण देणार आहे? हा तरी मांजरी सारखा 7 घरं फिरतो.
परंतु तो गरीब भाऊ बहीण आई वडील अनाथ असेल विधवा असेल पोरका असेल ते कुठे जातील? काम धंदे नाहीत, कुठल्या प्रकारची आर्थिक सोर्स नाही, जे आहे त्यामध्ये गुजारा करणं खूप अवघड झालंय. आणि त्याच्यामध्ये अर्पण, त्याच्यामध्ये दान, त्याच्यामध्ये दशमांश, त्याच्यामध्ये देणगी, आणि मग आता एकमेकाच्या घरी जाता येत नाही तर पेटीएम, एटीएम, सीटीएम, काय काय कोणते कोणते एम काढलेत. द्या नुसतं. तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना काही करू नका, फक्त म्हणायचं आमची प्रार्थना तुमच्यासाठी चालू आहे. काही प्रार्थना चालू नाही. मी अनेक या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक पाळक वर्गांना भेटलो, याचक वर्गांना भेटलो, काही प्रार्थना चालू नाही. ते टेन्शन ताणतणाव मध्ये याला चर्च कधी उघडल. म्हटलं का पाळ साहेब, अवदान नाही, दशमांश नाही, अर्पण नाही, देणगी नाही, आता लोकांना कसं काय मागायचंय, लॉकडाऊनची परिस्थिती हाताच झाले बुवा आम्हाला, आता काय करावा, आता सवय लागली, आम्ही तर काय तुमच्यासारखं कामकाज करीत नाही. मग मी म्हटलं एका पाळक साहेबाला तुमच्या हातामध्ये काय भरलंय नेमकं, त्याला प्रश्नाचं उत्तर देता येईना. अहो जर परमेश्वराने जर त्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि सुरुवातीपासून जर तुम्ही अर्पण दान दशमांश देणगी याविषयी जर सत्य शिकवत आहेत, जबरदस्ती जर करीत नाही, तर याचा अर्थ या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्हाला घरी लोकांनी आणून दिलं पाहिजे. घरी मागायची गरज नाही, कुठल्या प्रकारचं एटीएम पीटीएम सीटीएम लावायची गरज नाही, कुठल्या प्रकारचा बँकिंगचा नंबर लावू नका. आणि बँकेचा नंबर अर्पणासाठी दानासाठी दशमांशासाठी असे महाशय लावित आहेत, असे याजक लावित आहेत. लाज वाटते सांगायला, त्यांच्या घरी चालता जळा ना तरी आजही पण ते तिथं दानाविषयी अर्पणाविषयी दशमांशाविषयी आपली देणगी तुम्ही पाठवू शकता, आपले प्रेमाची तुम्ही भेट पाठवू शकता. प्रेमाची भेट आमच्या घरी भांडे घासायला सुद्धा साबण नाही, प्रेमाची भेट पाठवून देऊ शकता. अहो काही चाललंय काय, अर्पण दान दशमांश 10 एपिसोड झाले, फक्त द्या द्या द्या. काय द्या? तुम्ही जर देण्यासाठी जर सेवा करत आहात तर सोडून द्या येशूच्या नावामध्ये आजपासून. काही तुम्हाला अधिकार नाही, कारण पुढे चालून आपण या गोष्टी आपण पाहणार आहोत उत्पत्तीच्या प्रकटीकरणापर्यंत. या ठिकाणी पहिल्या प्रथम कायनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले, हबेलानेही आपल्या कळपातले प्रथम आणलेले आणि त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हबेल याचे अर्पण याचा आदर केला आणि परमेश्वराने काईन याच्या अर्पणाचा आदर केला नाही. मग ज्यावेळेस आदर केला नाही तर ह्या व्यक्तीने काय केलं, त्याचा भाऊ हबेलाचा लगेच काटा काढून टाकला. आज देखील असंच आहे, जर दान नाही दशमांश नाही देणगी नाही ना, मंदिराला येऊ नका, आमच्या चर्चला येऊ नका, तुमची काही गरज नाही. जर आम्ही तुम्ही सांगितलेल्या देणगी जर देत नाही, तुम्ही अर्पण आणत नाही, तुम्ही दान देत नाही, तुम्ही तुमचा दशमांश देत नाही, तर आम्ही तुमची सेवा काय फुकट करायची का? अहो अनेक चर्च मध्ये अनेक लोकांना आखून दिले. मी स्वतः माझ्या नातेवाईकाचे एक आमच्या नगर जिल्ह्यामधलं एक चर्च आहे, आता मुद्दा म्हणून मी त्या पाळक साहेबाचं नाव सांगणार नाही, पण ते म्हटले की बद्दा प्रत्येक महिन्याला किराणा आणायची पाळी एकाची. आता ते आमच्या नातेवाईकाला एकीकडे बिचारायला काही दुसऱ्याचे धुणे भांडे करून जेवण करणारी, खरकट खाणारी, तिकडून उरलेले घेऊन येणारी, कसा तरी गुजारा करणारी. अहो तुमचा 1000-500 रुपयाचा किराणा तिला नाही घेऊ शकला, अक्षरशः चर्चच्या बाहेर बसवलं. आणि जर तुम्हाला यकीन नसेल वाटत, तुम्हाला वाटत असेल की हे पास्टर आल्हाट बोल बच्चन करताय, तर मला फोन करा, माझ्याकडे या, मी डायरेक्ट त्या कुटुंबामध्ये घेऊन जातो. आणि मग तुम्ही ते कुटुंब, ती बहीण आणि ज्या कोणत्या पाळकाने त्याला चर्चच्या बाहेर बसवलं होतं ते दिलं नाही म्हणून ते पाळक साहेब, त्या दोघांची भेट घालून देतो. मला या ठिकाणी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगायचं की मला कुठल्या पाळक साहेबांचा अपमान करायचा नाही, कुठल्या याचक वर्गाचा अपमान करायचा नाही. अर्पण घेणे हा याचकाचा अधिकार आहे, अर्पण स्वीकारणं हा पाळकाचा अधिकार आहे, फादरचा अधिकार आहे. दान घेणं, दशमांश घेणं, देणगी घेणं याविषयी मी अजिबात त्याच्या विरोधात नाही, हा त्यांचा अधिकार आहे. पण तू कशा प्रकारे घेतला पाहिजे. आम्हाला पाहायला मिळते एक आम्ही जुन्या करारामध्ये जर एली याचकाच्या पोराविषयी जर घेतलं ना, तर एली याचक जे होते ते इलियासकाचे 2 अधम पुत्र होते. अधम धोरणातच नव्हते, बार कामातून गेलेले होते. हे काय करायचे, घोड्यावर बसायचे, हातात एक तिरसूळ घ्यायचे असे 3 टोकाचा, आणि त्या मंदिराच्या तिथं जे काही अर्पण यायचे ना, मांसाचा जो चांगला रगील मांस असं ना, एकदम चांगला मांसाचा हड्डी येणार नाही असं, जेवढी ताकद असेल ना तेवढं खडसून त्याच्यावर तिरसूळ मारायचे आणि तेवढा अख्खा गठ्ठा उचलून घरी घेऊन जायचे. याच याचकाच्या पोरांनी दर्शन मंडपाच्या जवळ सेवा करणाऱ्या स्त्रियावर अत्याचार केला.
वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करण्यात आल्या. मग ह्या गोष्टी प्रिय आम्ही लोकांपर्यंत का शेअरिंग करत नाही? ह्या गोष्टीचं आम्ही लोकांपर्यंत का मनन चिंतन करत नाही? ह्या गोष्टी आम्ही लोकांपर्यंत का पोहोचवत नाही की आम्ही कसे असावं? आम्ही पाहणार आहोत की कुणाला अर्पण घेण्याचा अधिकार आहे, दान घेण्याचा अधिकार आहे, दशमांश घेण्याचा अधिकार आहे, देणगी घेण्याचा अधिकार आहे. पण या ठिकाणी आम्हाला अर्पणाबद्दल आणखीन एक गोष्ट पाहायला मिळते. नुसतं पैसे, सोनं, नाणं, चांदी आणि आमच्या चर्चला जागा दिली, अर्पण केली. अहो ती लुटून घेतली, अर्पण केली नाही. तिला अर्पण करायचं नाव देऊन टाकलं. एकदम कमी भावात अशीच गुंडाळली आणि बोले अर्पण केली. लोकांना सांगायचं परमेश्वराचं मंदिर बांधायचंय, जागेची व्यवस्था करा. मग एखादा दानशूर असतोच, मग तो ती जागा अर्पण करतो. कसा करतो? तीच चोरी चपाटी करून घेतलेली असती आणि याची झाकाडाला करायसाठी देवाला काहीतरी द्यायचं. ते अर्पण स्वीकारणार नाही परमेश्वर. परमेश्वरला जर द्यायचंय तर मनापासून द्यायचंय, अंतकरणापासून द्यायचंय, एक कळकळीने द्यायचंय आणि चांगल्यातलं चांगलं आणि उत्तमातलं उत्तम द्यायचंय. आम्ही उत्पत्ती 22:2 मध्ये पाहत आहोत की अशाच प्रकारचं एक सगळ्यात मोठं अर्पण आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि ते अर्पण आहे परमेश्वराचा पुत्र, परमेश्वराचा सेवक अब्राम. आणि अब्रामाचा पुत्र ज्याला अनेक वर्षांनी झाला, तो एकुलता एक होता, तो इसाक याचं अर्पण त्या ठिकाणी करण्यात आलं. परमेश्वराने रात्री अब्रामाला आवाज दिला, अब्रामा उठ आणि आपल्या एकुलता एक मुलाला घेऊन त्या डोंगरावर जा, मी सांगतो त्या ठिकाणी, आणि त्याचं अर्पण करून टाक, त्याचं होम अर्पण करून टाक. नुसतं अर्पण करू नको, नुसतं डोंगरात सोडून देऊ नको, नुसतं डोंगरात टाकून मागे येऊ नको, तर त्याचं होम अर्पण कर. त्याला होम कर, त्याला पेटव, त्याला एक वेदी रच, त्याच्यावर लाकडं रच, त्याच्यावर तुझा एकुलता एक पुत्र इसाक्याला ठेव आणि त्या ठिकाणी त्याचं होमार्पण कर. आज आम्ही काय होमार्पण करणार आहेत? आज आमचं काय अर्पण आहे? आज लोक काय देत आहेत? परमेश्वराच्या पूर्वीच्या लोकांनी काय दिलेलं आहे? आज जर तुम्हाला आणि मला म्हटलं की तुमच्या मुलाचं अर्पण करा, नुसतं बायबल कॉलेजला पाठवा, एवढं जरी म्हटलं तर म्हणजे नाही बाबा आम्हाला डॉक्टर बनायचंय, इंजिनियर बनायचंय, वकील बनायचंय, आतापर्यंत आम्ही भिकाऱ्यावानी जीवन जगलो, आता कुठंतरी माझं पोरग 12वी पास झालं ना, आता काय करता? आणि तो इंजिनियर झाल्यावर तुम्हाला लय पाळणा टाकणारी, डॉक्टर झाल्यावर तुमचं पहिलं ऑपरेशन करून टाकीन, पहिलं तुमचीच घेईल. परमेश्वराला अर्पण करा. परमेश्वराला अर्पण करा म्हणजे त्याला काय मी सांगत नाही की बायबल कॉलेजला टाका, त्याला पाळक साहेब तर चुकून पण बनवू नका, याजक साहेब अजिबातच बनवू नका, रेव्हरंड बिशप साहेब तर अजिबात नको, आणि डॉक्टरिस्ट तर नकोच. हे काय डॉक्टरी शिकविते ना, हे काय कुणाला चिरफाड करते याची काही गॅरंटी नाही. आणि म्हणून तुमच्या लेकराला परमेश्वराला अर्पण करा, परमेश्वरच्या हातामध्ये त्याला द्या. मग अशाच प्रकारे परमेश्वराचा सेवक त्या ठिकाणी अब्रामाला परमेश्वर म्हटलं की तुझा एकुलता एक पुत्र इसाक याला घे आणि त्या मोरिया डोंगरावर जा आणि त्या ठिकाणी त्याचं होमार्पण कर. तो देखील इतका विश्वास होता, त्यांनी कदापि विचार केला नाही की अनेक वर्षांनी परमेश्वराने एक तर मला करपून एकदम हारपून पार मारायला टेकल्यावर संतती दिली, एक तर दिली आणि त्याच्यातही मला याचं होमार्पण कर म्हणत आहे. मी नाही करणार बाबा अर्पण. अहो इथं खंडीवर पोर असले तरी एकाला अर्पण करणार नाही. अर्पण करतात जो टुकार आहे, जो नुसताच बोंबलत हिंडतो, ज्याचं शाळेत लक्ष नाही, ज्याचा डोळा एक नाही, पाय तुटका आहे, कान मोडका आहे, एकदम रगील झालेला आहे, काही कामाचा नाही, नुसतं आईचं खातो. मग याला टाका बायबल कॉलेजला, याचं अर्पण करून टाका परमेश्वराला. अहो तुम्ही अर्पण काय देतात? परमेश्वर त्या ठिकाणी म्हणत आहे की हबेलाने आपल्या कल्पातील प्रथम जन्मल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण केलं. एकदम चांगली गोष्ट अर्पण करा, अशी तुटकी फाटकी फालतू गोष्ट परमेश्वरला अर्पण नका करू. त्या दुसऱ्या पोराला पाठवलं बायबल कॉलेज, नाही तो हुशार आहे, अहो त्याला 90% पडतात, नाही तो शिकून मोठा होईल. आणि नाही हे मेड आहे, याला काही आखलीचा भाग नाही, हे शिकतही नाही, हे मोकार काही कामाचं नाही, हे मोकार वया पुस्तकाला भार आहे, हे तिकडे 2 वर्ष खाईन पिन राहीन, जरा चकाट होईल, देवाचे 2 शब्द बोलतील, येईल सेवा करेल, पोट भरायची इज्जत होईल, कुणी पण पाळक साहेब म्हणतील. दिला अर्पण करून परमेश्वरला. तुम्ही अर्पण काय करतात? परमेश्वर या अर्पणाचा स्वीकार करणार नाही. परमेश्वराने हबेल व त्याचा अर्पण याचा आदर केला
परंतु ज्या कायनाने जे करपटवाणी आणलेलं होतं ना, कुठून तरी सुटको मुडकं आणलं होतं ना, त्याचा अर्पण केलं नाही, त्याचा स्वीकारच केलेला नाही. आजही अशाच प्रकारे अनेक लोक परमेश्वराला अर्पित झालेले आहेत, परंतु परमेश्वरने अनेक लोकांचा आतापर्यंत स्वीकारच केलेला नाही. हे फक्त तिथंच येत, हे जैगिकरित्या जिवंत दिसतात, परंतु परमेश्वरच्या दृष्टिकोनातून आज देखील ते मरण पावलेले. या ठिकाणी परमेश्वराला जर अर्पण करायचं आहे तर काय अर्पण करायचंय? परमेश्वराला आम्ही आमचं जीवन पहिल्या प्रथम आम्ही स्वतःला परमेश्वराला अर्पण केल्याशिवाय आम्हाला कुठलंच अर्पण आम्ही देऊ शकत नाही. कारण जगातल्या जेवढ्या काही वस्तू आहेत, जेवढ्या काही दिसणाऱ्या आहेत, ज्या न दिसणाऱ्या आहेत, काही आमच्याकडे आहेत, काही मिळणारे आहेत, काही मिळवायच्या असतील, जे काही अर्पण म्हणून आम्ही देणार आहोत ना, त्याच्या अगोदर आम्ही स्वतः जोपर्यंत परमेश्वराला समर्पित होत नाही तोपर्यंत आमचं अर्पण कितीही मोठं असू न तर कितीही छोटं असू, परमेश्वर त्याचा अजिबात स्वीकार करणार नाही. परमेश्वराला जर आमचं अर्पण द्यायचं असेल तर पहिल्या प्रथम स्वतःचं समर्पण परमेश्वराला करणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जो स्वतःचं समर्पण करत नाही त्याचं अर्पण देणं काही कामाचं नाही. प्रीतीपासून, खरेपणापासून, अंतःकरणापासून परमेश्वराला देणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिय आपण आजचा विषय सुरुवात केलेला आहे, अर्पण, दान, दशमांश आणि देणगी. आम्ही पाहत आहोत की इसाकाचं त्या ठिकाणी अर्पण करायला लावले, उमार्पण करायला लावलेलं आहे. आणि त्याचे आज्ञा पालन म्हणून अब्राम निसंकोचपणे, मनात कुठल्याही प्रकारचा गोंधळ नसताना, मनात कुठल्याही प्रकारचा कटुपणा नसताना, मनात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसताना, मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती दडपण नसताना, मना पूर्ण हृदयाने तो काहीच म्हटला नाही. तो म्हटला नाही की हे परमेश्वरा आता इतक्या दिवसातून झालेला कसं काय शक्य आहे राव, मला दुसरं दे मग मी दुसरं अर्पण करीन. आमच्याकडे ऑप्शन असतात, लगेच ऑप्शन असतात अर्पण देण्यासाठी देखील. परंतु अब्रामाने ऑप्शन ढूंढलं नाही, कारण अब्रामाला माहिती होतं जो परमेश्वराने मला या वृद्ध वयात जर दिले तर याच्याही पेक्षा, कारण परमेश्वर अल्फा आणि ओमेगा आहे, परमेश्वर कधी न बदलणार आहे. आम्हाला परमेश्वरचं वचन सांगत आहे की त्या ठिकाणी ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे, तो कधी न बदलणारा देव आहे. जर याने म्हातारपणी मला जर दिले आणि जर मी याला अर्पण दिलेलं आहे तर परमेश्वरने मला अभिवचन दिलेलं आहे मी तुला एकच संतती देणार नाही. तर परमेश्वरने अब्रामाला म्हटलं होतं की वाळूच्या कणा इतकी संतती मी तुला देईल. तो अब्रामाला म्हटलं होतं की अब्रामा आकाशाकडे नजर मार आणि तारे किती दिसतात मला मोजून दाखव. तो म्हटलं मोजतो येणार नाही, म्हटलं तितकी संतती तुला देईल. मग एका इसाकाला अर्पण करायला काय अडचण? आणि त्याने इसाकाला अर्पण केलं. तो मोर्या डोंगरावर गेला, वेदी रचली, लागण रचले, जात असताना संभाषण झालं. आता आमचा विषय नाही, आपण फक्त अर्पणाविषयी बोलत आहोत. आणि मग त्या ठिकाणी स्वतः ते लेकरू म्हटलं, बाबा आपण अर्पण करण्यासाठी आलेलो आहोत, आपण होमार्पणासाठी आलेलो आहोत, आपण येतानी लाकडं आणलेली आहेत, येतानी सुरापण आणलेलं आहे, सगळ्या गोष्टी आणलेल्या आहे. पण ज्याला होमार्पण करायचंय, ज्याला अर्पित करायचंय ते अर्पण कुठे आहे? तो अब्राम विश्वासाने म्हटला की देव पाहून देईल. जर तुमची देण्याची इच्छा असेल तर परमेश्वर पाहून देईल. तुमच्या बंधन जोखडं तुटले जातील आणि मी तुम्ही सदळ हाताने देणारे व्हाल. घेणारे व्हाल नाही, देणारे व्हाल. अर्पण दिल्या जातं, अर्पण स्वीकारल्या जातं. मग अर्पण देणारा कोण आहे आणि अर्पण स्वीकारणारा कोण आहे? तर अर्पण देणारा जर तुम्ही आणि मी असेल तर अर्पण स्वीकारणारा परमेश्वर आहे. मग परमेश्वरने तुमचं आणि माझं अर्पण स्वीकारणं महत्वाचं आहे. पाळक साहेब तर स्वीकारणार, त्याला नाविलाज आहे बाबा, त्याला अजिबात विलाजच नाही. तुम्ही फाटक्या नोटा जरी दिल्यानंतर पाळक साहेबाला म्हटले ना ही नोट चालत नाही, पाळक साहेब दुसरी नाहीच हो, मग जाऊ दे आपल्या पुढच्या महिन्यात, नाही ओके मी पेट्रोल पंपवर चालून घेईल, तो स्वीकार करणारच. पण तो परमेश्वर मात्र या फाटक्या नोटीचा स्वीकार करणार नाही. कारण तुम्ही जाणून बुजून दिलेली आहे, मुद्दामून दिलेली आहे, ती तुमच्याकडे चालत नाही म्हणून तुम्ही दिलेली आहे. याचा अर्थ तुम्ही परमेश्वराची बेईमानी करतात, याचा अर्थ तुम्ही परमेश्वराला ठकवितात, याचा अर्थ तुम्ही परमेश्वराला फसवितात, याचा अर्थ तुम्ही परमेश्वराला ईर्ष्याला पेटवितात. म्हणजे अर्पण देऊन सुद्धा जर परमेश्वर ईर्ष्यवान होत आहे तर आमचं अर्पण देण्यात अर्थ काय? आणि म्हणून अर्पण तर आम्ही दिलंच पाहिजे आणि देणं हे आमचं कर्तव्यच आहे. आणि केवळ बिलिव्हर्स भावांनी, बहिणीने, आई वडिलांनी, लेकरांनीच अर्पण द्यायचं नाही, तर आम्ही पुढे पाहणार आहोत याजक लोकांना देखील अर्पण द्यायचे. ही गोष्ट काय आतापर्यंत कुणालाच माहित नाही, सगळ्यांना माहिती लक्षात आली, पण कोणी सांगणार नाही
की याचकानी देखील त्याच्या दशमांशातला दशमांश काढावा. हे कोणी शिकवलंय? आम्ही दुसऱ्याकडून वरबडून घेणारे लोक आमचा दशमांश केव्हा देणारे? अहो आम्ही दशमांशावर दानर पावनावर पापावर जगणारे, मग आमच्यातलं आम्ही कधी देणार आहेत? तर आम्ही पुढं वचनाच्या माध्यमातून हे गोष्टी पाहणारच आहोत. आणि म्हणून परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. त्या ठिकाणी इसाकाचं अर्पण केलं आणि इसाक म्हणत आहे त्याच्या बापाला, बाबा आपल्यासाठी सगळ्या काही गोष्टी आहेत, पण तू कोकरू कुठं आहे ज्याचं अर्पण करायचंय? कारण त्याला एकच माहिती होतं की कोकरू अर्पण करतात. त्या इसाकाने पाहिलं असेल छोट्या मोठ्या गोष्टी अर्पण करताना असताना, होमार्पण करीत असताना, शांतार्पण करीत असताना, पापार्पण करीत असताना, दोषार्पण करीत असताना, अनार्पण करीत असताना जेवढे काही अर्पण आहेत त्या अर्पणापैकी मेंढरू किंवा जे काही छोटस जे काही अर्पण करायचं आहे कोकरू, हे त्याला माहिती होतं. म्हणून तो म्हणतो, आबा बाप्पा कोकरू कुठे? अब्राहम त्या ठिकाणी म्हणत आहे देव पाहून दे. देवाला जर अर्पण करायचं ही देवाला काळजी आहे. मी माझ्या सर्वस्वातला जर अर्पण दिलं तर याचा मोबदला, याची भरपाई करणं परमेश्वराची गरज आहे, परमेश्वराची कृती आहे आणि परमेश्वराचा हक्क आहे आणि परमेश्वराला हे करावाच लागेल. आणि म्हणून त्या दोन विधवेने त्या दोनच टोल्या टाकल्या, तिची अख्खी उपजीविका होती. मग त्या उपजीविकेच्या बदलेमध्ये परमेश्वर तिला उपाशी घरी बसू नाही देणार, परमेश्वर तिला अनाथ सोडणार नाही, परमेश्वर तिला पोरक सोडणार नाही. परंतु ज्यांनी 1000 रुपये टाकले लाखो करोडो रुपयातून, त्यांना मात्र तो आशीर्वाद मिळाला नाही. ज्या दोनच टोल्या ज्या विधवेने टाकले, त्या विधवेच्या ज्या 2 टोल्या सगळ्यात मोठं दान त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून प्रिय मला तुम्हाला सांगायचं आहे की जर तुमची अर्पण देण्याची खरोखर अंतःकरणापासून जर परमेश्वराचं प्रेरणा आहे तरच द्या, अन्यथा देऊ नका. पालक साहेब 1 घंटा तुमच्या दारात बसले तरी चालतील, काही अडचण नाही. त्यांना डबल टिबल चहा करून पाजा काळा सांगा, पहिला गोरा द्या म्हणजे दुधाचा, जरी पालक साहेब गेले नाही तर काळा करा, सांगा त्यांना दूध संपलंय. परंतु जर देण्याची जर इच्छाच नसेल तर कृपया देऊ नका. आणि जर देण्याची इच्छा असेल तर जे काय आहे ते सडळ हाताने, सडळ मनाने, सडळ अंतःकरणाने द्या. आणि अशा लोकांना द्या की ज्यांना त्याची गरज आहे. आजकाल अशा लोकांना अर्पण दिलं जातं, आजकाल अशा लोकांना दान दिलं जातं, आजकाल अशा लोकांना दशमांश दिला जातो, आजकाल अशा लोकांना देणगी दिली जाते, अशा लोकांना भेट दिल्या जाते, अशा लोकांना प्रेमाचं पाकिट दिलं जातं ज्यांच्या घरी जाळता जळाना. खेडेगावात आजही शुभवर्तमान सांगणारे जे परमेश्वराचे अभिषिक्त सेवक आहेत, गरीब आहेत, सायकलीवर असतील, मोटरसायकलीवर असतील, काबड कष्ट करीत असतील, हे कमकुवत असतील, असे लोक ज्यावेळेस एखाद्याच्या परिवारामध्ये जातात त्यांना मात्र अर्पण नाही, त्यांना दान नाही, त्यांना दशमांश नाही, त्यांना देणगी नाही. आणि ज्यांचा पेटा पेटत नाही त्यांना मात्र अर्पणावर अर्पण, दानावर दान, दशमांशावर दशमांश, देणगीवर देणगी. मागच्या वर्षी 1 मजला, या वर्षी 2रा मजला, 4थ्या 5व्या वर्षी तर कळसच गाठला मजल्याचा. या वर्षी तुटकी मोटरसायकल, पुढच्या वर्षी डायरेक्ट 4 व्हीलर, त्याच्या पुढच्या वर्षी तर मोठे स्कोडा, आता तर विमाने घ्यायला लागलेत. त्या वर्षी झोपडीत राहत होते, भाड्याच्या घरात होते पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी नंतर पत्र्याचं घर, स्लॅबचं घर, आता 5 मजली बिल्डिंग. अहो देताय कुणाला अर्पण? पहिले जितक्यांनी अर्पण दिलं त्या कुठल्याही याचकानी बिल्डिंग बांधली नाही, जितक्यांना दान दिलं त्या कुठल्याही सेवकांनी त्या दान पात्र होते तर सगळ्या काही गोष्टी केल्या नाही. जितक्यांनाही दशमांश दिला त्या दशमांशाच्या अनुसार लोकांनी प्रॉपर्टी जमा केली नाही. जितक्याही देणग्या आल्या त्या देणग्याच्या माध्यमातून एकानेही घर संसार एकदम टवटवीत केला नाही. अहो इथं सर्वसाधारण लोक जे आम्हाला अर्पण देतात, दान देतात, दशमांश देतात, देणगी देतात, त्यांची घरची परिस्थिती जाऊन पहा. त्यांच्या काबड कष्टातून जे आहे नाही ते देतात, त्यांच्याकडे व्यवस्था नाही. परंतु ज्यांना अर्पण दिलं जातं, ज्यांना दान दिलं जातं, ज्यांना दशमांश दिला जातो, ज्यांना देणगी दिलं जातं, यांच्या घरी जाऊन बघा, यांच्या गेट मध्ये 2 कुत्रे दिसतील, त्या कुत्र्याचाच पगार जवळजवळ 10,000 रुपये असेल. तर सांभाळायला 1 कुत्र मोठं, त्याचा पगार 5,000. भांडे घासायला, झाडून झुडून घ्यायला रात्रीचा 1 वॉचमॅन, दिवसाचा 1 वॉचमॅन, गाड्या पुसायचे 2-4 ड्रायव्हर लोक, यांचा लाख रुपये तो नुसता लोकांना पगार चालला. येतोय कुठून? हे देवाचं अर्पण केलेलं, देवाला दिलेलं दान, देवाला दिलेलं दशमांश, दिलेलं देणगी देवाच्या कार्यासाठी लागली पाहिजे, नाही की आमच्या हौशी मौशीसाठी. अनेक वेळेस असं होत आहे की अर्पण आणि दान आणि दशमांशाची देणगी
ज्यावेळेस लोक परमेश्वराला म्हणून अर्पण करतात, त्याचा उपभोग आज परमेश्वराच्या नावाखाली डुप्लिकेट असणारे देवाचे याजक हे याचा प्रयास करत राहिलेले आहेत. आणि म्हणून आजच्या या समयाला लोकांना अर्पणाविषयी शिकवायची वारी आलेली आहे, दानाविषयी शिकवण्याची वारी आलेली आहे, दशमांशाविषयी शिकवण्याची वारी आलेली आहे, देणगीविषयी सांगण्याची वारी येत आहे. याला एकच कारण की काही लोकांनी या अर्पणाचा, दानाचा, दशमांशाचा, देणगीचा अतिरेक केलेला आहे. देणाऱ्यांनी केलेला आहे, घेणाऱ्यांनी केलेला आहे. मी देणाऱ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही जर देवाला देत आहेत, आमेन, प्रेज द लॉर्ड, मनापासून देत आहेत, आमेन, धन्यवाद, प्रेज द लॉर्ड. तुमच्या नावाला मी पुन्हा एक वार आभार मानतो. तुम्ही देत आहात कारण तुम्ही देवाचा नियम पाळत आहात. परंतु एक गोष्ट मात्र तुम्ही चुकीची करत आहात. तुम्ही प्रभूचा सेवक या नात्याने, पाळक या नात्याने, रेव्हरेंट या नात्याने, चर्चच्या मंडळीचा एक कुणी ते मेंढपाळ जगातला असं म्हटलं तरी चालेल, त्या नात्याने मी माझ्या मेंढरांना विनंती करतो, लोकांना विनंती करतो की तुम्ही अशा लोकांना द्या की त्याच्याद्वारे देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव होईल. आतापर्यंत ज्यांनी देवळं लुटले त्यांना अर्पण, आतापर्यंत त्यांनी जमिनी विकल्या त्यांना दान दशमांश, आतापर्यंत त्यांनी सगळ्या चर्चे वाटोळं करून टाकलं त्यांचं उद आणि जे त्या चर्चला जपण्यासाठी, मंदिराला जपण्यासाठी, जागा जपण्यासाठी ज्यांनी लाठ्या कोरड्या खाल्ल्या, ज्यांनी दांडके खाल्ले, त्यांचं काही नाही. तुमच्या मंदिरामध्ये गायन वादन करणारे त्यांचं काही नाही. तुमच्या मंदिरामध्ये आराधना करणारी टीम त्यांचं काही नाही. तुमच्या मंदिरामध्ये लीडरचं काम करणारे त्यांना काही नाही. जे खेडेगावाला रात्री अपरात्री जाऊन तुमच्या मंडळीमध्ये अनेक मेंढर घेऊन येतात त्यांना काही नाही. त्यांनी त्यांच्या स्वखर्चाने जायचं. आमच्याकडे एक फॅशन आहे, सेल लीडरकडे काम दिलेले, प्रति महिना 2000 रुपये एका मनुष्याने आल्या वाचून, आणि जर नाही भेटले ना तर त्या सेल लीडरनी ते जमा करायचे. ही अशी गोष्ट, अशी घटना घडत आहे प्रिय. आणि म्हणून अनेक लोकांना अर्पण दिलेला आशीर्वाद मिळालेला नाही, अनेक लोकांना दान दिल्यामुळे आशीर्वाद मिळाले नाही, अनेक लोक दशमांश देतात पण त्यांना आशीर्वाद मिळाला नाही, अनेक लोक देणगी देतात परंतु त्यांना आशीर्वाद मिळाला नाही. त्याचं एकच कारण ते गलत ठिकाणी सांगतात. त्याचं सुंदर असं जर उदाहरण द्यायचं जर ठरलं, एखादा पेताड आला आणि त्याला जर तुम्ही अर्पण केलं तर तो घरी जाऊन काय त्याच्या पत्नी आणि 2 लेकरांच्या उपाशी मिळेल. तो इथंच रडलाय उपाशी, इथं काही नाही, 4 दिवस खाल्लं नाही आणि त्या सिस्टर प्लीज द्या, आणि तुम्ही जर दिलं तर तो काही घरी जाऊन ज्वारी, गहू, बाजरी किंवा तांदूळ किंवा काही घेऊन जाणार नाही. तो पहिला गुत्त्यावर जाईल आणि जेवढे ना तेवढे तिथं खर्च करील. मग तुम्ही दिलेलं अर्पण किंवा तुम्ही दिलेलं दान किंवा तुम्ही दिलेली देणगी किंवा तुम्ही दिलेली प्रीती किंवा तुम्ही त्याच्यावर दाखवलेली कृपा काय कामाची? योग्य त्या ठिकाणी, योग्य त्यावेळी, योग्य त्या समयी जाणं ही महत्वाची गरज आहे. आणि म्हणून अनेक वेळेस आम्ही देऊन देखील आम्हाला आशीर्वाद मिळाला नाही. म्हणून आता लोकांनी हात आखडलेले आहेत. आता लोकांनी असे हात करायचं सोडून दिलेले. आता असे हात करणाऱ्या लोकांचा समुदाय जादा झाला. देगमाय देगमाय देगमाय. हा, मंगळवार बाजारातले येतात आमच्या नगरकडे, देगमाय, याच्या नावाने दे, त्याच्या नावाने दे, आईच्या नावाने दे, बापाच्या नावाने दे, कुलदैवताच्या नावाने दे, खानदानीच्या नावाने दे, आणखीन जगातले किती दैवत आहे त्यांच्या नावाने दे. अहो, उद्या माग पुढे येशू ख्रिस्ताच्या नावाने मागायला भेटणार नाहीत. हे मागतातच परंतु वेगळ्या पद्धतीने मागतात. यांचं हे देखील भिकाऱ्यामध्येच जमा झालेले आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतंय की कायनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणलं पण सडीक पडीक आणलं, कमजोर आणलं, कमकुवत आणलं. त्याच्यामध्ये काही तथ्य नव्हतं. आणायचं म्हणून आणलं, भेटायचं म्हणून भेटायचं. असे अनेक लोक आहेत, द्यायचं म्हणून द्यायचं. काही गरज नाही, देऊच नका. त्याच्यापेक्षा जर देऊन तुम्हाला आशीर्वाद नाही मग देताना तर चांगला द्या, उत्तम द्या. आणि मग त्या ठिकाणी आम्ही पाहतो इसाकाचं देखील आम्ही पाहिलं, उत्तमातलं उत्तम जे कैक वर्षांनी मिळालेलं डायरेक्ट इसाकाला अर्पण त्या ठिकाणी करण्यात आलं. आणि मग आम्ही 22 उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 22 आणि वचन क्रमांक 13 मध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये एक विशिष्ट घटना लिहिलेली आहे. आपण एवढी वाचूया आणि पुढच्या लाईव्ह फेसबुकला आपण कंटिन्यू आपण अर्पण, दान, दशमांश, देणगी याविषयी बोलणार आहोत. उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 22 आणि वचन क्रमांक 13. तेव्हा अब्रामाने दृष्टी वर करून पाहिले, तो आपल्या पाठीमाग झुडपामध्ये शिंग गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्राहमाने
अब्रामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला. प्रेज लॉर्ड. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 22 वचन क्रमांक 2 मध्ये इसाकाला होमार्पण करायला लावलं होतं. आणि या ठिकाणी ज्या वेळेस तो अब्राहम त्या इसाकाला होमार्पणासाठी सगळ्या तयारीमध्ये होता आणि आता करणार इतक्यात परमेश्वराने त्याला आवाज दिला की खरोखर तो विश्वासू राहिलेला आहे. तू उत्तमातलं उत्तम सगळं जे काही तुझं नव्हतं होतं तेवढं सगळं काही इसाकाच होता. आता त्याचं काही 4 दिवस नव्हते राहिले. फार एकदम जवळजवळ पीठी तयार करायच्या बारीत होता. तो एकदम वयाहीन झाला होता. सारेची आम्ही हिस्ट्री घेतली तर मासिक पाळी बंद झालेली होती. लेकरू होण्याचा सोर्सच नव्हता. कुठल्याच प्रकारचा डाऊट नाही. पूर्णपणे वातावरण एकदम नसणार असं होतं. परंतु परमेश्वरामध्ये ते स्थिर होते, विश्वास होते आणि परमेश्वराला त्यांनी त्यांचं जीवन अर्पण केलं होतं. पहिल्या प्रथम अब्राहमाने स्वतःला परमेश्वराला अर्पण केलं. साराने परमेश्वराला अर्पण केलं होतं. स्वतःचा जीव आत्मा निश्चय आणि सर्वस्व परमेश्वरावर अवलंबून होते. परमेश्वर म्हटला ना उठ अब्रामा इथं जा, लगेच तिथं अर्पण नाही, लगेच तिथं जायचा. अशा प्रकारचं जीवन होतं. आणि एवढ्या जीवनामध्ये एवढ्या म्हातार वयामध्ये ज्यावेळेस त्याला त्याचं एकूणच एक पुत्र इसाकाचं अर्पण करायला लावलं त्यांनी त्याला देखील मागे दूर पाळलं नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो की उत्तमातला उत्तम परमेश्वराला द्या. परमेश्वर त्याच्या बदल्यामध्ये 1000 पटीने तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पाहतो की परमेश्वरने पाहिलं आणि परमेश्वर म्हटला की अब्रामा आपल्या मुलावर तू सुरा चालू नको, कारण तुझं मन, तुझं अंतकरण, तुझा विश्वास, तुझं देण्याचं ध्येय, तुझं अर्पण मी स्वीकारलेलं आहे. तर एक काम कर, पाठीमागं बघ. तरी पाठीमागं बघितले तर जाळीमध्ये एका झुडपामध्ये एक येडका गुंतलेला होता शिंगा अडकून. म्हटलं घे. आणि मग काय केलं, येडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी त्या येडक्याला अर्पण केला. अर्पण करणं वेगळं आणि होमार्पण करणं वेगळं. आज आम्ही प्रत्येक गोष्ट आम्ही पाहणार आहोत पवित्र शास्त्राच्या माध्यमातून की अनेक लोक होमार्पणाला देखील अर्पण मानतात आणि अर्पणाला होमार्पणामध्ये घेऊन जातात. लोकांना अजून माहित नाही अन्नार्पण काय आहे, शांतार्पण काय आहे, पापार्पण काय आहे, दोषार्पण काय आहे, अर्पणाचे नियम काय आहेत, अर्पण कशाला म्हणतात. दैनिक अर्पण आहे, शब्दात अर्पण आहे, मासिक अर्पण आहे, नेमून दिलेल्या समयामधलं अर्पण आहे, प्रथम उत्पन्नाचं अर्पण आहे, दशवंश सादर करण्याचे एक विधी नियम आती आहेत, उपऱ्याला, अनाथाला, विधवेला, लेवेला. अहो हे अर्पण कुणाला द्यायचे. आज फक्त पाळक साहेबच याच्यावर एक नागासारखा बसलेला आहे, हे माझा अधिकार. अजिबात माझ्या एरियामध्ये तुम्ही प्रार्थनेला यायचं नाही. पाळक साहेब माझं दानपत्र फिक्स आहे. येटुळं घालून बसलेला आहे तो, आई त्या पिठावर रेगोटा वाढणारा. आणि म्हणून पिओ आज सर्वसाधारण बिलिव्हर्स, माझ्या भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करीन की तुम्ही तुमचं अर्पण द्या. मी देऊ नका असं म्हणणार नाही, कारण मी देऊ नका म्हणणारा नियम मोडणार नाही. नियमानुसार अर्पण द्या, पण कुणाला द्यायचं आहे. नियमानुसार दान द्या, पण कुणाला द्यायचं आहे. नियमानुसार दशमांश द्या, पण कुणाला द्यायचं आहे. नियमाप्रमाणे देणगी पण द्या, पण कुणाला द्यायची आहे. पवित्र शास्त्राच्या माध्यमातून आम्ही शिकूया आणि जसं जसं आम्ही करूया, जसं जसं देवाचा आत्मा तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे तुम्ही अर्पण देण्यास, दान देण्यास, दशमांश देण्यास, देणगी देण्यास कंटाळू करू नका. परमेश्वर देव बाप तुम्हाला आणि मला या वचनाच्या माध्यमातून अर्पण, दान, दशमांश देण्याची सद्बुद्धी देव आणि योग्य त्या परमेश्वरच्या सेवकामध्ये, योग्य त्या भांडारामध्ये ते जमावं आणि योग्य त्या परमेश्वरच्या दृष्टिकोनातून त्याचं प्रतिफळ आम्हाला मिळावं. म्हणून विशेष सहाय्य आणि मार्गदर्शन करू. येऊया पुन्हा एक वार. आपण या ठिकाणी आपला वेळ संपत आलेला आहे. आपण पुढच्या लाईव्ह फेसबुकला अर्पण, दान, दशमांश, देणगी भाग 2 मध्ये आम्ही आणखीन काही गोष्टी पाहणार आहोत. येऊया छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र तो सेनाधी देव बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो. आज परमेश्वर देव बाप्पा तुला आम्ही स्वतःचं समर्पण करतो, तुला स्वतःचं अर्पण करतो. परमेश्वर देव बाप्पा पहिल्या प्रथम आमचं अर्पण तू स्वीकार कर आणि ज्यावेळेस तू आम्हाला स्वीकारशील त्यावेळेस आम्ही तू जे दिलेलं आहे त्यामधून तुझ्या प्रिय लोकांच्या गरजा भागण्यासाठी जे काही अर्पण, दान, दशमांश, देणगी आम्ही अर्पण करणार आहोत, परमेश्वराच्या नावाची अर्पण स्वीकार कर. त्या अर्पणाचा देखील स्वीकार कर आणि अर्पण करणारे माझे भाऊ, बहीण, आई, वडील, याजक यांचा देखील स्वीकार कर. सर्व आदर, सर्व गौरव आम्ही तुला देतो. या समोर मी प्रार्थना करतो माझ्या भारत देशासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी मित्र, सर्व प्रकारचे पोलीस डिपार्टमेंट, सर्व डॉक्टर्स, सर्व नर्सेस,
सर्व प्रकारचं व्यवस्था पाहणारे, सर्व प्रकारच्या सेवाभावी संस्था, सर्व प्रकारचे सफाई कामगार, सर्व प्रकारचे माझे बिलवस भाऊ बहीण आई वडील, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका आणि सर्व तळागाळातील सर्व माझे लहान लेकरा थोरापर्यंत जे तारणाच्या मार्गाकडे येत आहेत, जे परमेश्वरच्या जिवंत परमेश्वरचा स्वीकार करत आहेत, प्रत्येकासाठी मी प्रार्थना करतो. सध्याच्या काळामध्ये तू आम्हाला सुरक्षित ठेवलंस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. आर्थिक परिस्थिती ज्यांची कोलमडली परमेश्वरच्या नावात ती पूर्णतेच कर. आजारी आहेत त्यांना बरं कर, चिंता आणि काळजी असतील त्यांना मुक्त कर. आणि परमेश्वर बाप्पा तुझ्या वचनामध्ये आम्ही रमावं, सत्याचा मी स्वीकार करावा अशी देखील तू कृपा कर. सर्व आदर गौरव तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्या तू आहे. आमीन. परमेश्वर रक्त की जय, परमेश्वर रक्त की जय, परमेश्वर रक्ताचा जय जयकार असो. आमीन, आमीन, आमीन. Praise the Lord. Thank you. God bless you.